ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खरंच खूपच जबरदस्त असणार आहे। नेहमी गप्प बसणारी सायली ही मधुभाऊना आज असं ऐकवणार आहे की आज सगळ्यांनाच असं वाटणार आहे सायलीने हे सगळं अगोदरच मधुभाऊना ऐकवलं पाहिजे होतं। तर शेवटपर्यंत नक्कीच बघा। तर सुरुवातीला आपण पाहणार आहोत सायली ही मधुभाऊना म्हणते, मधुभाऊ तुम्ही मला रस्त्यावरून उचलून घरी आणलत, मला नवीन आयुष्य दिलत, प्रेम दिलं, तुम्ही मला खूप जीव लावला। ज्यांनी रस्त्यावरून उचलून मला प्रेम दिलं, घर दिलं, अन्न दिलं, आज तेच आयुष्य तुम्ही मातीत का लोळवताय मधुभाऊ? कुसुम ही सायलीला थांबवत म्हणते, सायली पण सायली आता कुसुमताईंनाच म्हणते, मला बोलू दे कुसुमताई। सायली आता मधुभाऊंना प्रश्न करते की काय हो मधुभाऊ, ज्यांच्या जगात कोणीच नाही त्यांचं तुम्ही तारणहार असताना कोणाला साधा खर्चटलं तरी तुमच्या डोळ्यात टचकन पाणी येतं। लहानपणापासून मी तर हेच बघत आली आहे, मग आज तुमच्या जावयाला एवढा त्रास होतोय ते तुम्हाला दिसत नाहीये का? त्यांचं सोडा, पण मला त्रास होतोय ते पण तुम्हाला दिसत नाहीये का? मधुभाऊ आता सायलीला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण सायली म्हणते, मधुभाऊ मी तुमचं आता काहीच ऐकणार नाहीये। आमचं कॉन्ट्रॅक्ट समजल्यापासून मी सगळ्यांचं फक्त ऐकतच आली आहे, पण आज तुम्हाला माझं ऐकावं लागेल। आता इकडे बाहेर चाळीतली सगळी लोक ही अर्जुनवरती खूप संतापलेली असतात। ती अर्जुनला म्हणतात की बातम्या देणारे काय खोटं बोलत होती का? खोटं तू बोलतोयस। आणि त्यातला एक माणूस जोराने ओरडतो, मारा रे याला। आणि मग अर्जुन आणि चाळीतल्या लोकांची मारामारी सुरू होते। तर इकडे सायली मधुभाऊंना म्हणत असते, आमच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा तुम्हाला एवढा मोठा धक्का बसला की तुम्ही त्यातून अजून सावरले नाही आहात। पण मधुभाऊ तुम्ही कधी हा विचार केलाय का, पोलीस जेव्हा तुम्हाला असे अचानक घेऊन गेले तेव्हा मी काय करणार होते? अहो आपला आश्रम गेला असता हातातून, मुलांची जबाबदारी होती माझ्यावर, आणि त्यात एकतर कोणताही वकील तुमची केस घ्यायला तयार नव्हता, आणि त्यासाठी मी कोणाकोणासमोर हात जोडले याची साक्षीदार कुसुमताई आहे। आणि प्रत्येक वकिलांनी मला हेच सांगितलं, जर ही केस कोणी जिंकू शकेल तर ते आहेत ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार। मला त्यांची फी परवडणारी नव्हती, तरीही मी गेले त्यांच्याकडे, आणि माझ्या पुढे शेवटचा पर्याय आला लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट। सायली आता मधुभाऊंना म्हणते, हे असं कॉन्ट्रॅक्ट ज्यामध्ये आमचं कोणतंही नातं नसणार, आणि ज्या दिवशी तुम्ही जेलमधून सुटला तेव्हाच आमचं नातं वेगळं, एका खोलीत राहून सुद्धा ते मला हातही लावणार नाहीत, असं त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलेलं होतं मधुभाऊ, जे ते आतापर्यंत पाळतायत। सायली पुढे मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ मी कोणताही विचार न करता त्या काळोखात उडी मारली, कारण माझ्या मनात तुमचा आणि तुमच्या सुटकेचा विचार होता, आणि मला मान्य आहे तुमच्या लेखी हा माझा निर्णय चुकीचा असेल। पण मधुभाऊ त्यानंतर मी अर्जुन सरांना खूप जवळून ओळखायला लागले। त्यांचं मन, त्यांची बुद्धी, त्यांचा स्वभाव, त्यांच्या नात्याबद्दल त्यांच्या मनात असलेला आदर, या सगळ्यामुळे मी त्यांच्या कधी प्रेमात पडले हे मला सुद्धा कळालं नाही मधुभाऊ। आमचं कॉन्ट्रॅक्ट केव्हाच मागे पडलं होतं मधुभाऊ, मला तर हे नंतर कळालं की तेही माझ्या प्रेमात पडले होते, कारण आमच्या कॉन्ट्रॅक्टच्या अटी होत्या। मी तर आजही माझ्या मनातलं त्यांना सांगू शकले नाही, कारण मला तुमचा अनादर करायचा नाहीये। पण मधुभाऊ मला त्यांच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी दिसत आहेत त्या तुम्हाला दिसत नाहीयेत का? कुठे गेले ते मधुभाऊ ज्यांना साऊच्या डोळ्यात बघून कळायचं की तिच्या मनामध्ये काय आहे? आज हा राग एवढा मोठा झाला आहे की त्यांना त्यांच्या मुलीचं सुखही दिसू नये। सायली रडत मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ अर्जुन सर रोज माझ्यासाठी इथे येतात, नको तेवढा अपमान सहन करतात, माझ्यापेक्षा जास्त आदर करतात ते तुमचा, पण तुम्ही आमची एक छोटीशी चूकही पोटात घालू नाही शकत, आणि आज जी व्यक्ती माझ्या पाठीशी उभी आहे तुम्ही तिलाच दोषी ठरवताय। आम्हाला वेगळं कसं ठेवता येईल याचा विचार करताय। सायली आता मधुभाऊंना जाब विचारते की का करताय तुम्ही असं? मधुभाऊ सांगा ना का करताय? खरंच सायलीला आज असं बोलताना पाहून खूपच छान वाटलं, जे ती आज बोलते ते तिने अगोदरच बोलायला पाहिजे होतं। तर तुम्हालाही असंच वाटत असेल ना प्रेक्षकांनो, तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा। तर आता सायली ही मधुभाऊंना एकदम खड्या बोलामध्ये म्हणते, मधुभाऊ एरवी तुम्ही कितीही रेषा आखून द्या, तुमची मुलगी म्हणून मी त्या पाळीन, पण जर माझ्या यांना, हो बरोबर ऐकलत तुम्ही, जर माझ्या यांना तुमच्या रागामुळे काही त्रास झाला, ते कोणत्या संकटात सापडले, तर त्या क्षणी मी तुमची मुलगी नसेल, मी फक्त त्यांची बायको असेल, आणि मग मी कोणतीही रेषा पाळणार नाही, अगदी माझ्या वडिलांनी ती रेषा आखून दिली असली ना तरीही। त्यामुळे पुन्हा त्यांना पोलिसात देण्याची वार्ता करू नका।
मधुभाऊ, माझ्या नवऱ्याचा 4 चौकात झालेला अपमान मी सहन करणार नाही आणि हे तुम्हाला तुमची साऊ नाही तर मिसेस सायली अर्जुन सुभेदार सांगते. सायली आणि मधुभाऊंचं हे सर्व बोलणं सुरू असतानाच आता सायलीला अर्जुन आणि चाळीतल्या लोकांचा आवाज यायला लागतो. सायली अर्जुन सर म्हणून बाहेर पळत जाते. सायली बाहेर जाऊन बघते तर अर्जुनला चाळीतले लोक मारत असतात. सायली पटकन थांबवायला जात असते पण मधुभाऊ तिचा हात पकडून ठेवतात. अर्जुन त्या लोकांसमोर हात जोडून सांगतो की मला मारामारी करायची नाहीये, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. ते टीव्हीतले लोक आली होती त्यांना कोणीतरी भडकवलं होतं पण चाळीतले लोक अर्जुनचं काहीच ऐकत नाही. सायली खूप रडत असते आणि मधुभाऊंना सारखे सांगत असते की मधुभाऊ प्लीज मला सोडा. ती रडत मधुभाऊंना म्हणते, मधुभाऊ कोर्टात तुमच्यासाठी आणि कोर्टाच्या बाहेर माझ्यासाठी हा माणूस सतत लढत आलाय पण मधुभाऊ काही केल्या सायलीचा हात सोडायला तयार नव्हते. मग शेवटी चाळीतला एक माणूस अर्जुनच्या डोक्यात जोरात काचेची बाटली मारतो आणि अर्जुन हा त्यामुळे बेशुद्ध पडतो. शेवटी सायली चिडून मधुभाऊंचा हात झटकून पळत जाते आणि ज्या माणसाने अर्जुनच्या डोक्यात बाटली मारलेली असते त्या माणसाच्या एक जोरात कानाखाली देते. नंतर ती धावत अर्जुनकडे जाऊन म्हणते, अर्जुन सर प्लीज प्लीज अर्जुन सर उठा. सायली खूप रडत असते आणि सारखी म्हणत असते की अर्जुन सर प्लीज उठा ना अर्जुन सर. तर प्रेक्षकांनो हा भाग इथेच संपतो. तर या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.